काय कशी तुझी मनस्थिती सध्या? मनात काय चाललंय तुझ्या? 10 दिवस राहिले. सिरीज मध्ये मार्क्स कमी येत आहे, त्यामुळे जरासं डिप्रेस वाटतंय. तर तुला काय वाटतं, ट्युशन एरियामध्ये एवढे पैसे खर्च करून यायला पाहिजे का नाही? गुंडे लोक राहतात का तिकडे? हा, गुंडे लोक राहतात. लास्टच्या 10 दिवसामध्ये तुला टेन्शन आलंय का नीटचं? कुठं नशा वगैरे करतात विद्यार्थी? तिकडं एरिया आहे ते पट्टी म्हणून एरिया त्या. इतना बुरा सनम कल से फरारे ओ पाणी नशा नाही देता इंसान को. अरे वा. अजून काय तुझं काय मत आहे, रिझल्ट विकत घेतात त्याच्यावर? मला पण माहिती आहे की रिझल्ट विकतच घेते. मोठेगावकर सरांच्या मार्गदर्शनाखाली आलेला होता, त्यामुळं त्याला 630 मार्क पडलेले आहे. तितकं बघितलेलं, त्याच्याशिवाय एक सुद्धा मुलं आम्ही बघितलेलं नाही ट्युशन एरियात. आणि इथले जे क्लासेस वगैरे आहेत ना, ते दुसऱ्याच मुलाचं बॅनर वगैरे लावते. ट्युशन एरिया आता ही शिकायची जागा राहिलेली नाहीये. तुम्हाला सांगतो, इथलं रिझल्ट वगैरे काय नाही लातूरचा, हे सगळं अफवा आहे. विद्यार्थी भेटलेले, तर काय नाव आहे तुमचं? माझं नाव अथर्व सोळंके. आणि माझं नाव आतिश आहे. आतिश? माझे पण एका मित्राचं नाव आतिश होतं भाई. हो का? पण तो कायच अभ्यास करत नव्हता. तर तू अभ्यास करतो का? माझा अभ्यास तुम्हाला माहिती नाही भैया. आपला अभ्यास कसा असतंय ते स्वतःलाच माहिती असतंय, कसा अभ्यास करतो. खूप जास्त अभ्यास करतो वाटतं तुझ्याकडे बघून तर वाटायला लागले. ट्युशन एरिया कसा वाटला तुमच्या दोघाला? ट्युशन एरिया इतका काही खास नाहीये. इथं डिस्ट्रॅक्शन वगैरे, पोरी लफडी करतात, पोरं वगैरे या साईडने धमकी, त्या साईडने. आणि मेन म्हणजे खूप डिस्ट्रॅक्शन आहे ट्युशन एरियामध्ये. आणि ट्युशन एरिया आता ही शिकायची जागा राहिलेली नाहीये. तुम्हाला सांगतो, इथलं रिझल्ट वगैरे काय नाही लातूरचा, हे सगळं अफवा आहेत. रिझल्ट काय नाही. मी गेल्या वर्षी स्वतः रिपीटला होतो. गेल्या वर्षी हे माझं सेकंड रिपीट आहे. गेल्या वर्षी मी सोपूर फोटोमध्ये बॅच मध्ये होतो आणि माझे मित्र पण तिथं होते. माझ्या मित्रांना इतके कमीत कमी 600 मार्क यायचे. पर मेन एक्झाम मध्ये, नीटच्या मेन एक्झाम मध्ये त्यांचा स्कोर 500 पर्यंत जात आहे. आणि इथले जे क्लासेस वगैरे आहेत का, ते दुसऱ्याच मुलाचं बॅनर वगैरे लावते. आणि आमच्या ट्युशन मधून असं इतका स्कोर आला, असं चाललंय का? म्हणजे बॅनर दुसऱ्याच म्हणजे दुसऱ्या क्लासचा असतो ते विकत घेतात असं म्हणायचं? 101% विकत घेतात. 101%. शाहूचे असतात जास्त करून. शाहूचे टॉपर्स इथं विकत घेतात. अरे भाई साहब, इथं पहिल्यांदाच मला समजायला लागले. म्हणजे क्लासेसचा टॉपर दुसरा विकत घेऊन. क्लासेस जास्तीत जास्त 650च्या वर विद्यार्थी जातच नाही क्लासेस. आम्ही तर कुठं बघितलं नाही. आम्हाला 3-4 वर्ष झाले आता. आम्ही तर असा टॉपर की ह्याला बॅच मध्ये कुठं बघितलंय आणि त्याचा फोटो लागलाय असं कधीच झालं नाही. एकदा पण नाही. असं नाही की आम्ही एका पण मुलाचं बघितलं नाही. फक्त 2020 बॅच मधला विशाल पाटोले, माझा रूममेट, त्याला 630 मार्क होते. ते फक्त तितका बघितलेला आहे. ते पण मोठेगावकर सरांच्या मार्गदर्शनाखाली आलेला होता, त्यामुळं त्याला 630 मार्क पडलेले आहे. तितकं बघितलेलं, त्याच्याशिवाय एक सुद्धा मुलं आम्ही बघितलेलं नाही ट्युशन एरियात. तू कुठल्या क्लासला आता? मी RCC ला आहे. तू? मी पण RCC ला. अरे भाई साहब, काय नीटच तयारी करताय का? नीटचीच करतात. नीट क्रॅक नाही झालं काय करणार आता? बरं, तुला कसं वाटलं ट्युशन एरिया? तू तर सांगितलं. मला पण ह्याच्या सारखंच वाटलं. आता आम्ही सोबतच असतात तर. कुठं नशा वगैरे करतात विद्यार्थी? तिकडं एरिया आहे ते पट्टी म्हणून एरिया आहे त्या. तिकडे जावं लागतं एखाद्या दिवशी व्हिडिओ बनवण्यासाठी. अजून कसं, तुझं काय मत आहे? एक राय देतो, तिकडे गेलात तर जरा कॅमेरा वगैरे तुमचा हे होऊन जाईल. तिकडे जाऊ नका असं माझे. खतरनाक एरिया आहे तो ट्युशन एरिया मधला. गुंडे लोक राहतात का तिकडे? हा, गुंडे लोक राहतात. मेन तर. अरे भाई, तर अजून काय तुझं काय मत आहे, रिझल्ट विकत घेतात त्याच्यावर? मला पण माहिती आहे की रिझल्ट विकतच घेतात. कारण इथला तर कुठं बघितलं नाही मी कोणाला रिझल्ट येताना. म्हणजे माझ्या मित्रामधून किंवा असं बॅच मधून कोणी तर कधीच बघितलं नाही मी की असं त्याचा फोटो लागलाय बॅनरला. तुला काय वाटतं, ट्युशन एरियामध्ये विद्यार्थी वगैरे येतात, त्यांना असं वाटतं की इथं सगळे अभ्यास करतात वगैरे, बाहेरून तर तसं दिसतं, आतमध्ये काय रियालिटी? आतमध्ये करणारे करतात, पण डिस्ट्रॅक्शन जास्त आहेत. कशा प्रकारचे डिस्ट्रॅक्शन आहेत? कशा प्रकारचे? सगळे डिस्ट्रॅक्शन, भांडणं वगैरे होतात. परत असं भाईगिरीच्या ह्याच्यात जातात सगळे अर्धे तर. आणि नंतर मुलींचं वगैरे डिस्ट्रॅक्शन असतंय मुलांना.
मग त्याच्यातच जाते जास्त करून. अरे वा. लास्टच्या 10 दिवसामध्ये तुला टेन्शन आलंय का नीटचं? मला तर आले. कसं किती रिपीट आहे तुझं? माझं दुसरं रिपीट आहे का? टोटल 4 वर्ष झाले किती का? हा 4 वर्ष. नाही 2 वर्ष झाले. 2 वर्ष कोरोनामध्ये गेले. हा ते कोरोना. ऑनलाईन होता 2 2 वर्ष. वर्ष झाले फक्त. मग कसं काय टेन्शन आलं? तुझी मनस्थिती कशी आहे आता सध्या? माझी आता काय टेन्शन झालं गेलं आता. मग कुठला विषय टफ जायला लागला तुला? मला फिजिक्स आणि बायो केमिस्ट्री मस्त आहे का? हा येतंय. बायोकेमिस्ट्री स्कोअर काय चालला आता? माझं जातंय 450. 450. कॅटेगरी ओपन. मग तर 600 लागते ओपनला. त्यामुळे एक रिपीटचा आणि एक प्लॅन आहे दोघांचा. आमचं ठरलंय ते. ठरलंय का? आधीच ठरवलं होतं मागच्या वर्षी. चांगलं. तुझा स्कोअर तसाच आहे का? सेम स्कोर. दोघं सेमच आहेत का तुम्ही? सगळे सेम. सोबतच त्याच्यामुळे असतं. मित्र आहेत आम्ही. अरे जिगरी मित्र आहेत का तुम्ही? एकदम जिगरी मित्र आहेत. तुझा अभ्यास करतोय एकदम रीडिंग मध्ये मस्त पैकी आणि ह्याचे भांडणं झाल्यावर तू काय करणार? भांडणं झालं बघूत ना. नाही झाले भांडणं, त्याला त्यांनी कॉल केलाय ते ये म्हणून, तर काय करणार? खरं सांगायचं म्हणलं तर रीडिंग मधलं एक सुद्धा मुलगा आमच्या नादी लागत नाही. नाही ना, बाहेर गेलाय तो कुठं बाहेर पण लागत नाही जास्त. ओळखे झाल्यात ना आता. हा नाही समजा असं झालंच भांडणं तर काय करणार? झालं. माझा पहिला फोन हातीसला हा भांडणं झाल्यावर. भांडणं phone झालं गेला हातीसला. फोन. आणि मला माहिती ते येतंय लगेच येतंय. हा कुठं का असं ना पेपर मध्ये असेल पेपर मध्ये सोडून येईल. अरे चांगलीच यारी तुमची. तर घरचे काय म्हणतात आता? मग नीटचं काय चाललंय तुमचं? घरच्यांचा प्रेशर वगैरे काही नाही. फक्त घरचे असे बोलतात की हे लागायला पाहिजे. घरच्यांच्या मनात पण आहे की बाबा लागायला पाहिजे. खूप वर्षाला एक मेहनत करत आहे. असं मेहनत करतात आम्ही. रीडिंग वर दिवसभर बसतात असं तसं. पण लागलं पाहिजे असं घरच्यांना पण वाटते आणि आम्हाला पण वाटते लागलं. कुठल्या रीडिंग मध्ये बसतो तू? रीडिंग आपले व्यंकटेश. व्यंकटेश रीडिंग का? कशी आहे व्यंकटेश रीडिंग? छान आहे. बसायला वगैरे चांगलं आहे तिथं? हा छान. वायफाय वगैरे सगळं छान. ते नाव आहे माझं. संकल्प नाव आहे का? मला वाटलं संकेत नाव आहे तुझं. ट्युशन एरिया कसा वाटला तुला? मी 3 वर्षापासून आहे इथे. म्हणजे फर्स्ट ड्रॉप आहे तुझं? फर्स्ट ड्रॉप आहे माझं. असं म्हणजे भारी ट्युशन एरिया. ज्यांना अभ्यास करतात त्यासाठी. आणि ज्याने अभ्यास करत नाही त्यासाठी? जर अभ्यास करत नसेल तर ट्युशन एरियात त्यांनी येऊ नये असं असं तुकार पोरांसाठी पण भारीच आहे की मग? त्यांच्यासाठी भारी आहे. ज्यांना अभ्यास करते त्यांच्यासाठी तर भारी आहे. असं नाही की अभ्यास करणार येऊन येतं. ट्युशन एरियामध्ये तुला काय वाटतं किती % विद्यार्थी अभ्यास करत असतात? 20-30%. बाकीचे बाकीचे असं टुकार फिरतात. टाइमपास नसतं. सगळ्यांचं तसंच चाललंय. तुझं कायच तयारी करतो तू? नीटची तयारी करतो. नीटची? हो. आता किती अटेम्प्ट आहे तुझा? फर्स्ट अटेम्प्ट आहे. सेकंड आहे ना वाटतं? नाही फर्स्ट अटेम्प्ट आहे. 11वी 12वी आणि फर्स्ट अटेम्प्ट. सेकंड अटेम्प्ट असं. आता थोड्या दिवसात. तुला जर नीट क्रॅक नाही झाली तर काय करणार तू? प्लॅन नंबर B. काय प्लॅन? बिझनेस करणार का? काय करते पप्पा तुझे? शिक्षक आहेत. शिक्षक आहेत का? लास्ट 10 दिवसामध्ये तुला टेन्शन आलंय का नीटचं? येतंय सगळ्यांनाच येते. माझं नाही तर. काय होतं तुला? कुठला सब्जेक्ट टफ व्हायला लागलाय? केमिस्ट्री. फिजिक्स चांगलं आहे तुझं? फिजिक्स चांगलं आहे माझं. बायोलॉजी पण चांगलं आहे. अरे वा. पहिल्यांदाच बघायला लागले त्याचं फिजिक्स चांगले आणि केमिस्ट्री खराब आहे जरा. घरच्यांचं प्रेशर आहे तुला नीट साठी वगैरे? सगळ्यांनाच असं पेअर प्रेशर. तुला कसं म्हणजे जास्त टॉर्चर करतात का नॉर्मल? टॉर्चर नाही करत. सांगतात फक्त अभ्यास कर म्हणून. आपल्यालाच येतं ना टेन्शन. हा घरच्यांचे एवढे पैसे हे करून आपण आलेलो आहे तर जरा असं जबाबदारी राहते त्याची पण. तर ट्युशन एरियामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना काय ऍडवाइस द्यायची तू? अभ्यास करा. मुलींच्या नादी नाही लागा. एवढंच. मुलींच्या नादी तू लागलाय कधी? नाही. गर्लफ्रेंड आहे तुला? नाही. आज का म्हणा लागलाय? नाही. खरं सांग. नाही गर्लफ्रेंड नाही म्हणून. तुझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा राहिला? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह ट्युशन? पॉझिटिव्ह. निगेटिव्ह नाही झाला आतापर्यंत. भांडण वगैरे केले का? कोणासोबत पण नाही. तर तुला काय वाटतं ट्युशन एरियामध्ये एवढे पैसे खर्च करून यायला पाहिजे का नाही? वर्थ आहे. माझ्यासाठी तर वर्थ आहे. म्हणजे अभ्यास करते म्हणजे मिडल क्लास विद्यार्थ्यांनी यायला पाहिजे का इथे? मिडल क्लास असं करणारे कुठं पण करतात. घरी पण करू शकतात. सोर्स असते सगळ्यांना. मी तर एक व्हिडिओ बघत होतो ABP माझ्यावर आलता. त्याची मम्मी कुणा असते या विद्यार्थ्याची भांडे घासायची आणि तो मुलगा मोबाईलवर अलग पांडे सरचे व्हिडिओ बघून MBBS ला लागला. ही क्लास वगैरे त्यांनी काय केलं नाही. तर म्हणजे करणारं कुठं पण करू शकते. फक्त जिद्द असली पाहिजे. तर तुझं नाव काय? संकल्प निटुरे. काय ते ऍडवाइस द्यायची ट्युशन एरिया मधल्या विद्यार्थ्यांना? चांगला अभ्यास करा. मुलींच्या नादी नका लागा. एवढंच. अजून काय सांगायचंय तुला? नाही. तू भारी वाटलं तुला भेटून? काय झाले? तेच ते 7 दिवस ट्युशन एरिया लातूर मधील विद्यार्थ्यांचा कशी मनस्थिती या ठिकाणी आपण बघूयात. तर तुझं नाव काय आहे? गायत्री पुढं काय? गायत्री मच्छिंद्र बंदावणे. ट्युशन एरिया कसा वाटला तुला?
छान आहे, टीचिंग मस्त आहे, हा. टीचर्स पण छान आहेत. तू नीट साठी तयारी करते का जेस? हो, नीटसाठी. किती दिवसापासून येतं ट्युशन एरियामध्ये? 11th 12th. म्हणजे 11वी 12 आता 12वीला येतो. हो. 2 वर्ष झाले ट्युशन एरियामध्ये राहते तू. तुला जर आता नीटचा पेपर आलाय, नीट क्रॅक नाही झाली तर काय करणार तू पुढं? बॅकअप प्लॅन तर नाही आहे, बघू घरच्यांचं काय. मग घरचे काय म्हणतात, नीट तुला क्रॅकच झाली पाहिजे का, कसा विषय? नाही, घरचे प्रेशर नाही देत. नॉर्मल आहे. हा, नॉर्मल आहे. लास्ट 10 दिवसामध्ये तुला टेन्शन वगैरे आहे नाही का नीटचं? आता नाही झालं तर काय करू, अभ्यास किती येत backlog आहे, झाला? खूप येत आहे. काय कशी तुझी मनस्थिती सध्या, मनात काय चाललंय तुझ्या? 10 दिवस राहिले. टेस्ट सिरीज मध्ये मार्क्स कमी येत आहे, त्यामुळे जरासं डिप्रेस वाटतंय. डिप्रेस वाटतंय का जरा? जाऊन दे, होईन तुझं काहीतरी मोटिवेशन भेटन तुला पण. तर आता जर घरचे म्हणले तुला नीट सोडून दे, आता दुसरा आपल्याला काहीतरी बघायचंय प्लॅन, तर काय करणार? लॉ. लॉ करणार का? ट्युशन एरिया मधल्या विद्यार्थ्यांसाठी काय ऍडवाइस देणार? घरच्या पॅरेंट्सनी खूप होप्सनी पाठवलंय, पॅरेंट्सचे होप नका तोडू, हम्म. स्टडीवरती फोकस करा. अजून अभ्यासाबद्दल काय सांगणार? बस अभ्यास करा. तू कसा अभ्यास करते? लास्टचे 10 दिवस राहिलेत. अभ्यास आता सध्या तर फक्त बायो आणि केमिस्ट्रीच करते, फिजिक्ससाठी टाइमच नाही भेटत. फिजिक्स साठी टाइम भेटा नाही का तुला? बायो मध्ये काय स्कोर आहे तुझा? बायोमध्ये 250+. बरं बरं, चांगला स्कोर आहे. ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा राहिला ट्युशन एरियामध्ये? वरतीच वाटलं का तुला एवढे पैसे खर्च करून? हो, म्हणजे टीचर्स आणि इथले क्लास एकदम बेस्ट आहेत. इथल्यासारखे टीचर्स मला भेटणार नाही परत. ट्युशन एरिया सारखे का? कुठल्या क्लासला तू? RCC. RCC ला का? फेवरेट टीचर कोण आहे RCC? बागल सर आणि डॉक्टर राजीवानरे सर. बागल सरची ट्रिक आठवते का एखादी? हाँ, कोऑर्डिनेशन कंपाउंड्सची. इतना बुरा सनम कल से फरारे ओ पानी ओ पाणी नशा नाही देता देता इंसान इंसान को. को. अरे वा, बागल कोऑर्डिनेशन कंपाऊंड का? मला पण कोऑर्डिनेशन कंपाऊंड खूप भारी चॅप्टर आठवतोय 12वीतला, जेव्हा मी बागल सर कडनं शिकलेलं चॅप्टर. त्या ट्रिक अजून पण लक्षात आहेत माझ्या. ट्युशन एरिया वरतीच वाटला तुला? हो, इथं डिस्ट्रॅक्शन वगैरे असतं ट्युशन एरियामध्ये? डिस्ट्रॅक्शन आहेत, पण आपलं स्वतःवरती कंट्रोल हवा. ट्युशन एरियामध्ये खूप साऱ्या मुली ज्या असतात ते बॉयफ्रेंड वगैरे बनवत राहतात, त्यांच्यापासून तुम्ही दूर राहा असं मला वाटतंय. म्हणजे मुलींना सांगायचंय मला, कारण खूप जास्त ते खतरनाक गोष्ट आहे. तर तुझं नाव काय? गायत्री. तुला भेटून भारी वाटलं. तुला ऑल द बेस्ट नीट एक्झामसाठी. अशाच प्रकारे अभ्यास करत राहा आणि लास्टच्या 10 दिवसामध्ये होप सोडू नको. थँक्यू सो मच. थँक्यू. तर ट्युशन एरियामध्ये विद्यार्थी येणार, त्यांच्यासाठी काय ऍडवाइस देणार? तुझं घरच्यांचं सांग काय विषय? माझ्या घरच्यांचं माझं पण तसंच आहे, म्हणजे म्हणतात आता त्यांना पण वाटते लागलं पाहिजे, इतक्या वर्ष झालं. काय करतात घरचे? माझे पप्पा डॉक्टर आहेत. डॉक्टर आहेत का? आणि तुझे? माझे पप्पा आर्मीमध्ये. आर्मीमध्ये. मग डॉक्टर आहेत म्हणलं जायचं रशियाला वगैरे? रशियाला का? रशिया म्हणले होते मागच्या वर्षी, पण मला वाटलं इथंच होईल. मग काय झालं तर जायचं नाही, भाई. पण होऊ शकते अजून. तुला काय वाटतं रशियाला जायला पाहिजे का इथंच अभ्यास करून घ्यायला पाहिजे? इथंच करायला पाहिजे. रशियाचं काय खरं नाही ना. व्हॅलिड डिग्री नसते रशिया. हम्म. रशियाला जास्त इथं आल्यावर परत त्यांना खूप स्ट्रगल करावं लागतंय म्हणून हे. ट्युशन एरियामध्ये जे विद्यार्थी येणार आहेत त्यांना काय ऍडवाइस देणार? ट्युशन एरियामध्ये जे विद्यार्थी येत आहेत त्यांच्या घरच्यांना असं सांगायचं माझा प्रयत्न आहे की म्हणजे मी सांगतो की त्यांना असं वाटून घेऊ नका की जे मुलं लातूरला जातात ते लागतातच म्हणून. लातूरला जाणारे विद्यार्थी त्याच्यामध्ये पण खूप 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 कमी विद्यार्थी लागतात. एक 20,000 विद्यार्थी आहेत लातूरमध्ये, त्याच्यापैकी 100 मुलं लातूरमधले लागतात, त्याच्यापैकी लागत नाहीत लातूरमधले. ते सांगेल काय आणि बोल तू बोल. इतकंच. तू काय ऍडवाइस देणार ट्युशन एरियामध्ये विद्यार्थ्यांना? डिस्ट्रॅक्शन पासून लांब राहा, फक्त अभ्यास करा. काय म्हणणार आहे? ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा राहिला तुझा ट्युशन एरियामध्ये? माझा खराब. तुझा? माझा खूप छान राहिला, खूप एन्जॉय वगैरे केलं मित्रांसोबत. हा, एन्जॉयमेंट मध्ये माझा पण चांगला, पण अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये खराब. कितीदा भांडणं केले आतापर्यंत? असं मोजू शकत नाहीत, पण तितक्यांदा केलेलं आहे. 4-5 दिवसात एकदा होतच ना. 4-5 दिवसात होतेच कन्फर्म. एकदा तर होते. तर गर्लफ्रेंड आहे का तुला? नाही मला नाही. तुला? नाही. आणि व्हिडिओ कट करून टाका काय. बरं, कुठल्या क्लासला आहे तू? मी RCC ला. ट्युशन एरिया मधले फेवरेट टीचर कोण आहे तुझं? प्रशांत सिंग. प्रशांत सिंग.
प्रशांत सिंग सरची शायरी सांग एखादी तुझ्या आवडची. शायरी आता तिथं लक्षात नाही पण ट्रिक वगैरे चांगलं काय सांगतात. डायलॉग त्यांचा फेमस. काय होतं रे त्यांना शेर म्हणत होते बाबा, फक्त एवढं शेर. माहितीये, शेर म्हणायचे जोरात आल्यावर. चांगले. तुम्हाला भेटून भारी वाटलं. काय नाव म्हणलं तू? अथर्व. अथर्व. आतिश, ऑल द बेस्ट तुम्हाला नीट साठी. अशाच प्रकारे तुम्ही अभ्यास करत राहा, आई वडिलांचं नाव रोशन करत राहा. थँक्यू सो मच.